ते बघा, अनुचित म्हणजे काय? उचित नाही ते अनुचित, योग्य नाही ते अयोग्य. आता अयोग्य कशाला म्हणायचं? तो मेला त्याला अयोग्य म्हणायचं का? अहो इतर सिस्टम आहे, निसर्गाचा नियम आहे. तुम्ही असे रिटायर नाही झाले तर निसर्ग तुम्हाला रिटायर करणारच. तुम्ही न मरावं म्हणून किती गोळ्या घेतल्या आणि औषधं घेतले तरी आपण मरणारच आहे. तो कोणता तो जॅक्सन का काय, मायकल जॅक्सन, त्याच्याकडे काही पैसे होते, कितीतरी कोटी पैसे होते ऐकलेलं आहे. त्यांनी 50 डॉक्टर दिमतीला ठेवलेले होते. काही झालं का लगेच डॉक्टर, काही झालं का लगेच डॉक्टर. रात्री झोपेतच मेला, काही कळालं नाही कसा मेला आणि काय कळालं. आता अनुचित म्हणायचं कशाला, इथून सुरुवात आहे. मेलेल्या माणसाला अनुचित का म्हणावं, चुकीचं का म्हणावं? आता निसर्गाचा नियम आहे. आणि मग अनुचित म्हणजे काय का, ते गेले त्याच्या निमित्ताने मग उटी. आज पहिल्यांदा ऐकलं बरं का मी, उटी त्याच्या निमित्ताने केले जाते, त्याच्या निमित्ताने पात्र घातले जातात, ते ऐकलं मी. तुम्हाला सांगतो, स्थानाला उटी करणं म्हणजे काय, विषयाला स्नान घालणं म्हणजे काय. स्थान म्हणजे काय, परमेश्वर आहे का? विशेष म्हणजे काय, परमेश्वर आहे का? ते आपल्याला दिलेलं साधन आहे, साधन आहे, ते वंदनासाठी आहे. तिथं उटीचाच प्रश्न नाही, इथून सुरुवात होते. एक स्वच्छतेच्या माध्यमातून एक भावक्रिया आहे, जो प्राथमिक जो उपदेशी आहे, त्याचा धर्माच्या प्रती प्रेम वाढावं, तो धर्माला चिटकून राहावा, धर्मामध्ये टिकावा, रमावा, म्हणून या भावक्रिया दिलेल्या आहे. आता त्या भावक्रियासुद्धा मग काही लोक काय करतात, घरात लग्न आहे म्हणून उटी उपार, माणूस मेला म्हणून उटी उपार, असे बी तुम्ही येत नाही ना. ते निमित्त आहे परमेश्वराचं. आता गेलेला माणूस जो आहे त्याच्या निमित्ताने केलं तर त्याला काय गोमटं होईल आणि काय फायदा होईल, काय तोटा होईल. आता म्हणेल मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तो गेलेल्या माणसाला विचारावं लागेल तुला काय फायदा झाला का नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि गेलेला जो माणूस आहे त्याला फायदा कशाचा होईल माहिती आहे? त्यांनी आयुष्यभरात कसा धर्म सांभाळला, कसा धर्म राहिला, कसा धर्म राखला, काय केलं तेच त्याच्याबरोबर शिदुरी म्हणून गेलं. त्याच्यावर काहीच गेलं नाही असं नाही आहे. तो इस्टेट नेऊ शकत नाही, पैसा नेऊ शकत नाही, कोणाला कुटुंबाला नेऊ शकत नाही, कोणी त्याच्यावर जाऊ शकत नाही, पण त्याच्यावर काहीच गेलं नाही असं नाही. त्यांनी केलेलं धर्माच्या प्रती असलेलं जे कर्म आहे, संत सामुग्री किती जोडली, सगळे संपत्ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती, परमेश्वराची संपत्ती त्यांनी किती जोडली, तीच त्याला शिदुरी म्हणून पुढे जाणार आहे. हे नंतरच्या काळामध्ये हा कर्मकांडाचा एक भाग आहे. आणि त्याच्यावरती प्रश्न आला नाही शक्यतो, पात्राचा का आला झाला ना तो प्रश्न पात्राचा, तो त्यातलाच एक भाग आहे. उटी उपार केलं म्हणजे मग पावती आली, उत्पन्न आलं, पण आपण त्याच्यातून पॉझिटिव्ह विचार करायचा. जिथं ट्रस्ट आहे ना तिथं 100% उटी उपार करा. का तर त्या ट्रस्ट ठिकाणी ते पैसे जातील, योग्य ठिकाणी ते वापरले जातील. बाकीच्या ठिकाणचे पैसे कुठं जातात हे मला सांगायची गरज नाही, ते आपल्याला दिसत आहे. ट्रस्ट म्हणून ट्रस्ट आहे ना तिथं सरळ हाताने मदत करायची, सरळ हाताने काही बी जे करायचं ते करायचं. आता त्याला उपयोग हो का न हो, त्या निमित्ताने तुम्ही घरातून बाहेर पडतात, उटी उपार करतात, स्मरण करतात, चिंतन करतात. इतर कुटुंबांना बी एक मानसिकता असते की केलं व त्यांच्या पद्धतीनं. तुमच्या डोक्यात काय राहतं का त्यांच्या निमित्ताने केलं म्हणजे ते काय आता परत येणार नाही, त्याचा काही दोष लागणार नाही, ते मानगुटीवर बसणार नाही, आपल्याला त्रास होणार नाही. बाकी तसं काही नाही आहे. त्याला काय गोमटं होईल हे आपण सांगू शकत नाही आहे. फक्त शास्त्रामध्ये याला काही प्रमाण नाही आहे. देवाने सांगितलं 10 दिवसा भित्रा की जे ते पावे, तर ते बी कर्मराटीचा सिद्धांत का दैवराटीचा, ते पाहून घ्या तुम्ही, मग लक्षात येईल तुम्हाला. त्याच्यामुळं इथं परमेश्वराने सांगितलंय बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, इथं प्रमाणाला महत्त्व आहे. आणि ते प्रमाण ब्रह्म विद्याशास्त्रामध्ये श्रीमुखीचं म्हणजे परमेश्वराच्या मुखीचं असलं पाहिजे, ती ब्रह्मवाणी असली पाहिजे. त्यामुळे हे फक्त तुमची मानसिकता आहे, बाकी काही नाही आहे.